राज्यामध्ये सुद्धा आपल्या खात्याअंतर्गत असे मजूर आहेत की जे अनेक वर्ष झालं काम करतात आणि ते वारंवार आपल्याकडे मागणी करतायत की आम्हाला सेवेत नियमित करा, आंदोलन करतायत, लोकप्रतिनिधीकडे जात आहेत, आपल्याकडे पण निवेदनं देत आहेत। तेव्हा हे पण असे किती लोक आहेत, ह्या सगळ्यांना नियमित करण्यासाठी आपल्याला मंत्रिमंडळात पुढे जाऊन निर्णय घ्यावा लागेल, कारण हे रोजंदारी नेमले। राज्यामध्ये आपल्या विभागांतर्गत असे किती लोक आहेत आणि त्यांना नियमित करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या पुढे जाऊन आपण कधी पण निर्णय घेणार, हा अतिशय माझा मुद्देसूद प्रश्न आहे। सन्माननीय सभापती महोदया, सन्माननीय काळे साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकूण प्रत्येक जिल्ह्याच्या डिव्हिजनमध्ये, रेंजमध्ये एकूण रोपं लावण्याकरता, त्याचं संगोपन करण्याकरता मँग्रोव्ह डिव्हिजन आहे। त्या ठिकाणी वाघ आणि बिबट्यांचं जे केंद्र आहे, त्या सर्व बाबतीमध्ये किती लोकांची गरज लागणार आहे याचं निश्चितपणे रोख आणि ठोक सिस्टीम तयार केली जाईल आणि त्यामध्ये गर्जे साहेबांनी सांगितलेले जे लोक त्या ठिकाणी असतील त्या लोकांना त्याच्यात सामावलं घेतलं।